की एक सिलिंग कायदा येतोय आणि त्या सिलिंग कायद्यामध्ये आपली जी व्यक्तिगत इनामाची जमीन आहे ती कदाचित सरकारकडे जाऊ शकते, म्हणून त्यांनी ते काय केलं तर ती जमीन राखीव वन म्हणून नोंद झाली. आणि त्याच्यातून ती जमीन ही वन असं त्याच्यावर ते नाव आलं आणि त्या जे आपलं सिलिंग कायद्यातून हे लोक मुक्त झाले. यांचा प्रयत्न असा होता की उद्या जाऊन ही जी काही वन दाखवलेली जमीन आहे ती जमीन परत एकदा आपण आपल्या नावाने कसं ना कसं तरी तिथं करून दाखवू असा त्यांचा तिथं प्रयत्न होता. त्यामुळे सिलिंग ऍक्ट मधून 1959 मध्ये हे गोलमाल केल्यामुळे 61 ला जो कायदा आला त्यातून हे वाचले. पण झालं असं 1975 मध्ये म्हणजे 1975 मध्ये महाराष्ट्र खाजगी वन संपादन अधिनियम आला आणि त्याच्यामध्ये त्यांची ही जमीन जी होती ती पूर्णपणे शासनाकडे गेली. म्हणजे त्यांनी गोलमाल जे कुठले केले होते, एक गोलमाल दोन गोलमाल, हा याच्यातून पूर्णपणे जमीन त्यांच्या हातातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जाऊन ती सरकारच्या नावाली तिथं झाली. मग 1985 पर्यंत हे शांत बसले, त्यांनी काहीच केलं नाही. पण बिवलकर कुटुंबाने खाजगी वन संपादक कायदा जमीन ज्या हरकत घेतली कधी 1985च्या दरम्यान सर्वे क्रमांक 51 संदर्भात वन विभागाचे जमिनीचा ताबा सोडून देण्याबाबत अर्ज दाखल करा 1985. आता याच्यामध्ये 4 वर्षानंतर 1989 ला कलेक्टर यांनी बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला. मग या बिवलकर कुटुंबाने काय केलं ते 1989 ला हा जो कलेक्टरनी आदेश काढला होता त्याच्या विरोधात ते गेले हायकोर्टमध्ये. 2010 ला अजून एक त्यांनी तिथं अपील केली होती, नाही तर या विषयाच्या बाबतीत अजून एक याचिका केली जे क्लब झाली. 2014 मध्ये ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयाने बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निर्णय दिला. का असं कोर्टाने स्पेसिफिकली तिथं दिलेलं आहे की याच्यामध्ये न्यायालयामध्ये जेव्हा युक्तिवाद चालू होता तेव्हा शासनाकडनं आणि सिडकोकडनं जे वकील तिथे आले होते त्यांनी मुद्दा प्रभावीपणे मांडला नव्हता. कशाचा? सिलिंग कायद्याचा. म्हणून 2014 ला ऑक्टोबरमध्ये निकाल हा बिवलकरच्या नावाली तिथं झाला. पण झालं असं 2015 ला ही गोष्ट सरकारला लक्षात आली. मग सुप्रीम कोर्टमध्ये योग्य वकिलांचा वापर करून याला तुर्तास स्थगिती तिथं आणली. म्हणजे हे सुप्रीम कोर्टाला जाणवलं अरे काहीतरी गडबड झालंय आणि गडबड झाले म्हणून त्यांनी त्याला स्थगिती दिली. आता याच्यामध्ये आपण समजून घ्या की 2085 मध्ये त्यांनी का तिथं एक हरकत घेतली हे समजण्यासाठी परत एकदा आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. याच्यामध्ये 1971 मध्ये नवी मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली 20 मार्च 1971 ला, ज्याच्यामध्ये 95 गावे हे अधिसूचित झाली. मग 72 मध्ये अधिसूचित जमिनी सिडकोकडे देण्याचा शासन निर्णय झाला. 83 मध्ये आपण जर बघितलं तर 4 फेब्रुवारी 1983 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. कधी? 83 मध्ये. आणि त्याच्यामध्ये 83 ते 85 दरम्यान नवी मुंबई प्रकल्पासाठी या जमिनी संपादित करण्यात आल्या. यामध्ये 71 हेक्टर म्हणजे 150 एकर जमीन ही कलेक्टर व कोर्ट ऑफ वॉर्ड्स याची होती जी बिवलकर कुटुंबाकडून हस्तांतरित झाली होती. भूसंपादित जमिनीचा फायदा मिळावा या हेतूतून बिवलकर यांनी हरकत घेतली होती. म्हणजे कधी? जेव्हा 71 ला नवी मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली आणि नंतर ज्या पद्धतीने शासनाकडनं तिथं निर्णय घेण्यात आले त्यावेळेस त्यांना असं वाटलं की परत एकदा आपण ट्राय करू, गोलमाल करून या जमिनीचा मोबदला आपल्याला मिळतोय का ते तिथं बघूया. आता ह्यांनी 1987 मध्ये अजून एक गोलमाल केला. हा गोलमाल 3 महसूल विभागाचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर अधिसूचना आणली आणि त्या बेकायदेशीर अधिसूचना आणल्यानंतर त्या जमिनीवर मोबदला सुद्धा त्या बिवलकर कुटुंबाने तिथं घेतला. आमची मागणी आहे की याच्या बाबतीत सुद्धा सरकारने लक्ष देऊन याच्यात काय खरंय काय खोटंय आणि कशा पद्धतीने गोलमाल करून हा पैसा तिथं घेतला. सुप्रीम कोर्टाचा आत्ता जो गवई साहेबांचा निर्णय आहे
हा या विषयाला सुद्धा लागू होतो, पण याच्या खोलात मी जास्त जात नाही. कारण इंटरेस्टिंग जे काही आजच्या काळातले गद्दार जे आहेत ते नंतरच्या काळामध्ये येतात, म्हणून मी तुम्हाला नंतर ती गोष्ट सांगतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.